आपण सांगा, नुकताच लोकसभेची निवडणूक झाली आहे, कशा प्रकारची लोकसभेची निवडणूक झाली आपल्या क्षेत्रामध्ये, काय सांगा? आता आमचा मतदारसंघ हा लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये येतो आणि भाजपाकडून सुधाकरराव श्रृंगारे हे गेल्यावर सुद्धा उमेदवार होते आणि ही लोकसभा ही मराठा आरक्षणावर जास्त हे झाल्यामुळे थोडासा आम्हाला फटका पडला. परंतु एक सांगायचं म्हणजे लातूर लोकसभेचं लोहा कंधार मतदारसंघामध्ये एवढं काही जास्तीचं नुकसान झालेलं नाही, कारण फक्त काँग्रेसला 2700 मताची लीड या लोहा कंधार मतदारसंघात मिळालेली आहे आणि काँग्रेसचे बरेचसे पुढारी जवळपास 1-1.5 महिन्यापासून मेहनत घेत होते, पण आम्ही फक्त 4 दिवस घेतलेल्या मेहनतीला पळून जवळपास त्या मतदारसंघामध्ये श्रृंगारेला मताधिक्य देण्यापेक्षा फक्त काँग्रेसला फक्त 2700 मताधिक्य जास्तीचं आहे. काय वाटतं आपल्याला, महाविकास आघाडीला ज्या प्रकारची लीड यावेळेला मिळालेली आहे, तर आता विधानसभेची निवडणूक येत आहे, काय चलचित्र असणार आहे? काय वाटतं, महायुती जी आहे त्या प्रबळ आपण आपल्याला दाखवणार? महाविकास आघाडी ही एका संविधानाच्या विषयावर घेऊन खोटारडे आरोप घेऊन काही चुकीची हे घेऊन याच्यात उतरलेली होती, परंतु महायुती ही सक्षमपणे जनतेच्या समोर फक्त विकासाच्या ह्याच्यावर निवडणूक लढवली. आता ही येणारी निवडणूक लोकसभेच्या निवडणुकीला जे काही फटका बसलेला होता, जे काही भाजपाने 400चा नारा असो, संविधानाचा असो, याचा फटका बसला, परंतु ह्या विधानसभेमध्ये असं काही चित्र राहणार नाही, कारण ह्या महाराष्ट्र राज्याचे लाडके आणि लोकप्रिय मुख्यमंत्री यांनी जे 2 वर्षामध्ये जे काही कामं घेतले, त्यांनी जे निर्णय घेतलेले अतिशय लोकप्रिय निर्णय चांगलेले आहेत. आपण बघत आहात, काल पुन्हा सुद्धा अर्थसंकल्पीय अधिवेशनात असो एक चांगले निर्णय या महायुती सरकारने घेतलेले आहेत. त्याच्यामुळं येणाऱ्या काळामध्ये ज्या विधानसभेवर आहे निश्चित भगवा फडकल्याशिवाय होणार नाही आणि परत एकदा या राज्याचे नेतृत्व शिंदे साहेबांकडे नेतृत्व करण्याचे. तर आपल्याला जे विधानसभा क्षेत्राची जी सीट आहे ती आपल्या याचीच होती, शिवसेनेचीच होती, पण आता आपण सुद्धा आग्रही आहात सीट करिता या निवडणुकीला. काय वाटतं आपल्याला, शिंदे साहेब ही सीट जी महायुती असल्यामुळे ही सीट जी आहे भाजपा आग्रही आहे, काय होणार, काय वाटतं? नाही, बरोबर आहे तुमचं. की आज पूर्वीपासूनच जवळपास जेव्हापासून अलायन्स झालेलं आहे भाजप शिवसेनेचं, तेव्हापासून हा मतदारसंघ हा शिवसेनेचा आहे आणि हा मतदारसंघ शिवसेनेला आणि धनुष्यबाणाला मानणार आहे. हा बाळासाहेबांच्या विचाराचा मतदारसंघ आहे. त्यामुळं इथं भारतीय जनता पार्टीने कधी इलेक्शन लढवलं तरी त्यांना काय मताधिक्य मिळालेले आपण बघितलेले आहेत, परंतु या मतदारसंघामध्ये जवळपास 2 ते 3 वेळेस शिवसेनेचे आमदार निवडून आले, 4 वेळेस या मतदारसंघाने शिवसेनेच्या आमदारांना निवडून दिलेलं आहे आणि निश्चित जरी शिवसेना 2 झालेले असले तरी इथे शिंदे साहेबांचे काम, जे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आणि लोकप्रिय मुख्यमंत्री यांनी जे निर्णय घेतले त्याच्या मागे कंधार किल्ल्याची जनता निश्चितपणे उभा राहील. आणि आपण बघता लोहा कंधारची जनता ही सर्व धनदांडग्यांना कंटाळलेली आहे, प्रस्थापितांना कंटाळलेली आहे. सगळं तेच उणी व धनदांडग्याच्या किंवा संपत्तीच्या जोरावर त्या लोहा कंधारमध्ये मी आमदार होतो, यासाठी बरेचसे लोक बाहेरून फिरून कुठून येऊन लोहा कंधार मतदारसंघावर करतात, परंतु इथली जनता विचार करणारी आहे. इथली जनता कुणाला कुठं बसवायचं हे चांगलं मनाडपणे जनतेला माहीत आहे, त्यामुळे ही जागा ही निश्चित शिवसेनेकडेच राहील. काय वाटतं, आपल्या विधानसभेमध्ये कोणकोणते महत्त्वाचे जे कार्य आहे ते करायचे आहे, करणं अपूर्ण आहे, काय कोणकोणते असे महत्त्वपूर्ण गरजा आहे? सगळ्यात महत्त्वाचा निर्णय म्हणजे इथल्या तरुणांना काम नाही, नुसतं काम देण्याच्या भाषा करतात पण कोणी उद्योग आणण्याचं. आता आपण बघतात, श्यामसुंदरजी शिंदे आमदार होते, प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबांनी नेतृत्व केलं, सगळे मोठे मोठे बोलतात. आता काय प्रस्थापित होती तर उद्योग आणतो हे आणतो. माझं मत आहे की बाबा उद्योग आणण्यापेक्षा तुम्ही निवडणूक झाल्यानंतर उद्योग आणण्यापेक्षा अगोदर एवढ्या MIDC आहेत, मारदळ आहे, कुसनूर आहे, आमची फुलवळ आहे, इथं उद्योग का आणत नाही? इथल्या तरुणाच्या हाताला काम नाही, कुठल्याही खेड्यामध्ये कुठल्या रोडचा किंवा ह्याचा विकास नाही. आज एवढ्या गंभीर समस्या ह्या 4 वर्षामध्ये लोहा कंधार मतदारसंघामध्ये आहेत. काही गावाला तर 8-8 दिवस 10-10 दिवस वीज नाही, पाणी नाही, अशा परिस्थिती या लोहा कंधार मतदारसंघातील जनतेची झालेली आहे. आणि आता लोहा कंधारमधल्या जनतेला कळालेलं आहे की प्रस्थापितांना किंवा धनदांडग्यांना निवडून दिल्यानंतर आपली काय हाल होती. त्याच्यामुळे ही जनता या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या पाठीशी निश्चित उभी राहायचं. म्हणजे आता जी शिवसेना आहे आता आमच्या मतदारसंघामध्ये काम करते, आमच्या मतदारसंघामध्ये बाहेरून येणाऱ्या याला कधी महत्त्व दिलेलं नाही आणि ते कोण्या पद्धतीने शिवसेना चालते हे सगळ्यांना माहिती आहे. म्हणून आम्ही काय काम करतो आणि मी काय काम करतो याच्यावर सर्व जनता ठरवणार आहे.
कारण मी तिथं काम करत असताना सर्वांना घेऊन, सर्वसामान्य शेतकऱ्या, सर्व माझ्या कार्यकर्त्याला घेऊन जी काही शिवसेना मी उभी केलेली आहे, निश्चित त्या शिवसेनेच्या माध्यमातून. परंतु एक सांगतो, महाविकास आघाडीमध्ये जी शिवसेना आहे फक्त जातीय समीकरणावर निवडणूक लढवते, बाकी काही नाही. त्यांचा महत्त्वाचं म्हणजे कोणता अजेंडा नाही किंवा कुठलं एखादं हे नाही की बाबा आम्ही या कारणावर निवडणूक लढू शकतो म्हणतो. फक्त अफवा आणि अफवा पसरून कशी निवडणूक जिंकता येते एवढंच फक्त त्या शिवसेनेच्या कार्यकर्त्याला आणि पदाधिकाऱ्याला माहिती. रात्री जनता यावेळेला आपल्याकडे आशेच्या नजरेनं बघत आहे. काय वाटतं त्यांचं हे स्वप्न पूर्ण होणार? मी एक सांगतो तुम्हाला, लोहा कंधार मतदारसंघ हा एक वेगळा मतदारसंघ आहे. इथंच नेहमी कुणाला कुठं बसवायचे ते जनतेला चांगलं माहीत आहे. आणि मी निश्चित एक सांगतो की मी सर्वसामान्य तळागाळातल्या कार्यकर्त्यापर्यंत काम केलेलं आहे. आज मी 14-15 वर्षापासून या मतदारसंघात काम करतो आणि प्रत्येक गावातल्या प्रत्येक माणसाचे आणि प्रत्येक गावाशी माझे चांगले संबंध आहेत. निश्चित मी जरी बगळे कुटुंबातला, शेतकरी कुटुंबातला जरी असलो तरी मी या धनदांडग्याच्या विरोधात निश्चित दंड थोपटून उभं टाकलेला आहे. आणि निश्चित मला कंधार लोह्यातील जनता ही मला यावेळेस आपला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही अशी खात्री आहे. कारण का तर ह्या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री यांचे जे निर्णय आहेत ते लोकांपर्यंत मी पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. आणि निश्चित माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली अनेक हा मतदारसंघ सक्षम आणि बलाढ्य करण्यासाठी मी खूप प्रयत्न करून हा मतदारसंघ पुन्हा शिंदे साहेबांच्या चरणी विजय घेऊन अर्पण केल्याशिवाय राहणार नाही. उद्याला आपला वाढदिवस आहे आणि त्याची स्फूर्तता जी आहे ते जनतेमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत आहे. कशा प्रकारचं म्हणजे मन कार्यकर्त्याच्या मागे आपल्याला आहे? मी माझ्या कार्यकर्त्याला मी माझ्या याच्यापणानं जोपासलेला आहे. आणि जे काही कार्यकर्त्यांनी आज लोह्यामध्ये आपण चित्र बघतो, माझ्यासारख्या सर्वसामान्याचं लोहा असो, कंधार असो, एवढ्या एक चांगलं धनदांडग्याचा वाढदिवस होऊ शकत नाही या पद्धतीचा वाढदिवस माझे सर्व कार्यकर्ते करत आहेत. आणि स्वयंस्फूर्तीने त्यांनी हा जो वाढदिवस अरेंज केलेला आहे ते स्वतः त्यांनी कार्यकर्त्यांनी अरेंज केलेला आहे.